नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ सेकंडमधील फर्स्ट चॅप्टर डिफरेन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह्ज बघणार आहोत. चला तर मग आपण डिफरेन्शिएशन म्हणजे काय ते समजून घेऊया. समजा तुमच्याकडे चॉकलेट आहे, मित्र अनेक आहे आणि तुम्हाला या चॉकलेटची आपल्या मित्रामध्ये वाटणी करायची आहे. अशा वेळेला तुम्ही काय करणार तर त्या चॉकलेटचे छोट्या छोट्या अशा भागामध्ये रूपांतर करून तुम्ही ते तुमच्या मित्रात वाटणार आहात. असं कोटपर्यंत करणार आहात जोपर्यंत त्या चॉकलेटचा अजून तुकडा होणार नाही. याचा अर्थ की 10 to 0 होईल. तर याचा अर्थ तुम्ही काय केलंय पहा की एक चॉकलेटचे अनेक तुकडे करून तुम्ही तुमच्या मित्रामध्ये त्याला डिफरेन्शिएट केला आहे. यालाच तर डिफरेन्शिएशन असे म्हणतात. ठीक आहे. चला आता आपण पाहूया डिफरेन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्हचे काही स्टँडर्ड फॉर्म्युलीज. ठीक आहे. चला मग आपण बघूया आता स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह्ज. आता नीट लक्ष द्या, तुम्ही क्लास 11 मध्ये ही स्टँडर्ड फॉर्म्युलीज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह्ज तुम्ही बघितलेली आहे. ठीक आहे. बघा पहिला फॉर्म्युला घेऊ आपण इथे आता. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज इक्वल टू 0. सो नाव k इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा मी इथे k ची डेरिव्हेटिव्ह 0 मानलेली आहे. तर बघा हा सिम्बॉल आहे डी बाय डी एक्स. हा काय झाला सिम्बॉल झालाय. जे काही फंक्शन आहे ते x मध्ये डिफरेन्शिएट होणार आहे म्हणून इथे आपण डी बाय डी एक्स असं मानतो. ठीक आहे. तर k हे कॉन्स्टंट असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे 0 निघणार आहे. जरा नीट लक्ष द्या. ठीक आहे. आता आपण सेकंड फॉर्म्युला बघूया. समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ x. तर नीट लक्ष द्या, x हे व्हेरिएबल असल्यामुळे याची डेरिव्हेटिव्ह 1 निघणार आहे. ठीक आहे. जेव्हा कॉन्स्टंट असेल तेव्हा मात्र त्याची डेरिव्हेटिव्ह काय घ्यायची आहे 0 घ्यायची आहे. चला मी एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगतो. जर तुम्हाला म्हटलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 तुम्ही काय म्हणसाल 0, कारण 2 इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे. जोपर्यंत या कॉन्स्टंटला व्हेरिएबल लागून नसेल तोपर्यंत तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह 0 घेणार आहात. जसे इथं पहा x ची डेरिव्हेटिव्ह मी 1 मानलेली आहे की नाही. जर हाच फॉर्म्युला मी असा तयार करायला सांगितल्यास जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ kx, तर तुम्हाला माहीतच आहे की ते k हा कॉन्स्टंट आलेला आहे व्हेरिएबलला लागून. ठीक आहे. तर तत्पूर्वी तुम्ही काय करा, k ला डेरिव्हेटिव्ह सिम्बॉलच्या बाहेर काढा अशा प्रकारे. ठीक आहे. आता पुढे आपण x ची डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. याचा अर्थ k इंटू 1 इट मीन्स k. अशा प्रकारे आपलं हे डेरिव्हेटिव्ह काढता येईल. आशा करतो तुम्हाला हे समजत असेल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x. नीट लक्ष द्या, 1 अपॉन x ची डेरिव्हेटिव्ह येईल -1 अपॉन x स्क्वेअर. ठीक आहे. हा जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर बघा इकडे लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x रेज टू द पॉवर n. याचा अर्थ की याची डेरिव्हेटिव्ह येईल बघा -n अपॉन x रेज टू द पॉवर n प्लस 1. हा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा इथे 1 अपॉन x ची डेरिव्हेटिव्ह मी काय घेतली आहे -1 अपॉन x स्क्वेअर. याचा अर्थ इथे जे व्हेरिएबल आहे त्याला पॉवर नाही म्हणजे किती आहे 1 आहे. ठीक आहे. जर मी हा x या ठिकाणी ठेवल्यास म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यास तुम्हाला याचं सोल्युशन या प्रकारे काढता येणार आहे. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट पाहूया डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू द पॉवर n. याला पॉवर रूल असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पॉवर रूल. बघा x रेज टू द पॉवर n याची डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची आहे तर n इंटू x रेज टू द पॉवर n मायनस 1. जर मी यावरती एक्झाम्पल तुम्हाला सांगितल्यास बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू द पॉवर 3 म्हणजेच x क्यूब काय येईल बरं. बघा नीट लक्ष द्या, याची तुलना x रेज टू द पॉवर n सोबत केल्यास तुम्हाला n आणि ते किती दिसत आहे 3. बघा फॉर्म्युला कसा तयार झाला n इंटू x रेज टू पॉवर n मायनस 1. याचा अर्थ 3 इंटू x रेज टू पॉवर 3 मायनस 1. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. तर काय मिळेल आपल्याला फायनल आन्सर 3x स्क्वेअर. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x. रूट x ची डेरिव्हेटिव्ह काय येते तर 1 अपॉन 2 टाइम रूट x. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ही फॉर्म्युलीज लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता आपण बघूया डेरिव्हेटिव्हज ऑफ
डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकूण किती आहेत? 6 आहेत, साइन पासून कॉट पर्यंत, आहे की नाही. चला आता आपण पाहूया साइनची डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय येते बरं? साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह तर ती येते कॉस एक्स. ठीक आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, बघा कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते तर ती येते मायनस साइन एक्स. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा साइनची डेरिव्हेटिव्ह काय आली? कॉस एक्स, आणि कॉस एक्सची काय आली? मायनस साइन एक्स. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह असेल बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. फोर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह येते बघा सेक स्क्वेअर एक्स. 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स, नीट लक्ष द्या कोसेकची डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. लास्ट म्हणजे 6 नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, बघा कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह येते मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. विद्यार्थी मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकूण 6 तुम्हाला फंक्शन्स आहेत, म्हणजे साईनपासून कॉटपर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे डेरिव्हेटिव्ह्ज लक्षात ठेवायची आहे. चला मी यावरती तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे, परंतु तुम्हाला काय करायचं आहे बघा, साईनची आणि कॉसची डेरिव्हेटिव्ह ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. साईनची काय येते? कॉस एक्स, आणि कॉस एक्सची येते मायनस साइन एक्स. चला आता मी उर्वरित जे आहेत म्हणजेच सेकपासून ते कॉटपर्यंत या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह तुम्ही शॉर्ट ट्रिकमध्ये कशी लक्षात ठेवणार ते मी तुम्हाला आता इथे समजावून सांगणार आहे. जरा नीट लक्ष द्या. चला आता आपण या फॉर्म्युल्यावरती एक शॉर्ट ट्रिक बघूया. ठीक आहे. तर शॉर्ट ट्रिक बघा ती अशी असेल, सेक एक्स टॅन एक्स. अशा प्रकारे तुम्ही याची मांडणी करणार आहात. बघा इथे मी एक ॲरो ठेवतो आणि इथून या प्रकारे ॲरो ठेवतो, आणि तसेच इथे डॉट पण ठेवतो आणि इथे पण डॉट ठेवतो. आता विद्यार्थी मित्रांनो जरा नीट लक्ष द्या. या ट्रिकवरती तुम्ही सेकची आणि टॅनची डेरिव्हेटिव्ह या ट्रिकवरून लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे. चला आता लक्ष द्या. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स, तर या ॲरोचा तुम्ही यूज करणार आहात आणि या डॉटचा यूज तुम्ही करणार आहात. काय होईल मग? सेक एक्स इंटू टॅन एक्स. बघा सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय झाली? सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. आता समजा तुम्हाला टॅनची डेरिव्हेटिव्ह हवी आहे, तर तुम्ही या ॲरोचा यूज करणार आहात, या नाही. ठीक आहे. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला बघा, हा डॉट यूज करा. सो टॅनची डेरिव्हेटिव्ह येईल तुमची सेक एक्स इंटू सेक एक्स, इट मीन्स सेक स्क्वेअर एक्स. कळतंय का तुम्हाला? बघा सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतली होती आपण सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि टॅन एक्सची घेतली होती आपण सेक स्क्वेअर एक्स. जर या ट्रिकला तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला ही फॉर्म्युलीज अशा प्रकारे लक्षात न ठेवता निवड या ट्रिकच्या सहारे तुम्ही लक्ष ठेवू शकता. ठीक आहे. जर समजा याला अजून शॉर्ट करायचं असेल तर तुम्ही SST नुसतं मांडा. बघा S फॉर सेक एक्स, S फॉर सेक एक्स आणि T फॉर टॅन एक्स. तर बघा जेव्हा तुम्हाला सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह हवी असेल तेव्हा तुम्ही सरळ ST म्हणा. आता STचा लॉंग फॉर्म काय होईल? तर सेक एक्स इंटू टॅन एक्स, आहे की नाही. जेव्हा तुम्हाला टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह हवी असेल, आहे की नाही, तेव्हा तुम्ही म्हणसाल डबल एस. आता डबल एस म्हणजे काय? S इंटू S, याचा अर्थ S स्क्वेअर, याचा अर्थ की सेक स्क्वेअर एक्स. अशा प्रकारे समजेल. आशा करतो की तुम्हाला ही ट्रिक आवडेल. ठीक आहे. चला आता आपण दुसरी ट्रिक बघूया, जी आहे अशा प्रकारे, जसे की मी इथे मांडील कॉसेक एक्स मायनस कॉसेक एक्स आणि कॉट एक्स. बघा इथे मी या प्रकारे असा ॲरो ठेवील आणि इथे डॉट पण ठेवील, आणि इकडे कॉटकडे बघा अशा प्रकारे ॲरो ठेवील आणि असा डॉट पण ठेवील. आता बघा मला कॉसेकची डेरिव्हेटिव्ह हवी असेल तर मी या ॲरोचा यूज करणार आहे आणि या डॉटचा यूज करणार आहे. काय होईल बरं? मायनस कॉसेक एक्स इंटू
कॉट एक्स. अशा प्रकारे तुम्हाला कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायला मदत होईल आहे की नाही. आता समजा कॉटची पाहिजे असेल तर तुम्ही काय करसाल, या ॲरोचा यूज करणार आहात, या नाही या डॉटचा यूज करणार आहात. ठीक आहे. तर काय होईल, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळेल, तर मायनस कॉसेक एक्स इंटू कॉसेक एक्स, याचा अर्थ की मायनस कॉसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. चला हिला अजून शॉर्ट करायचं असेल तर सी मायनस सी ओ टी, बस एवढंच तुम्ही मांडून ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा की सी फॉर कॉसेक आणि सी ओ टी इट मीन्स कॉट आहे की नाही. आता तुम्हाला कॉसेकची डेरिव्हेटिव्ह हवी असेल तर तुम्ही काय म्हणसाल, मायनस कॉसेक इंटू कॉट एक्स आहे की नाही. आणि जेव्हा तुम्ही कॉटची डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर तुम्हाला काय दिसते पहा, मायनस सी आणि सी यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच मायनस सी स्क्वेअर, याला तुम्ही काय म्हणसाल मग, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आशा करतो की तुम्हाला ह्या ट्रिक समजतील आहे की नाही. चला तर मग या ट्रिकवरती चांगला अभ्यास करा. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच शिकलात, काय शिकलात, तर डेरिव्हेटिव्ज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. यामध्ये पहिले दोन फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायच्या, जसे की साइन ची डेरिव्हेटिव्ह येईल कॉस एक्स आणि कॉस एक्सची येईल मायनस साइन एक्स. चला मग आता आपण बघूया डेरिव्हेटिव्ज ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स. ठीक आहे. चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स, याची डेरिव्हेटिव्ह बघा, ई रेस टू द पॉवर एक्स अशीच येते. ठीक आहे. म्हणजे ई रेस टू पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं, तर ई रेस टू द पॉवर एक्स. ठीक आहे. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह येईल बघा 1/x. ठीक आहे. याच्यामधला लास्ट फॉर्म्युला आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. नीट लक्ष द्या, ई रेस टू द पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह अशी घ्यायची आहे, ई रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. चला आता आपण बघूया रूल्स ऑफ डिफरेन्शिएशन, इट मीन्स डेरिव्हेटिव्ज. लेट यू अँड व्ही आर डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. समजा की यू आणि व्ही हे फंक्शन्स आहेत आणि जे एक्समध्ये डिफरेन्शिएबल होणार आहेत. ठीक आहे. चला आपण पहिला रूल बघूया. पहिल्या रूलला आपण म्हणणार आहोत ॲडिशन रूल. कोणता रूल म्हणणार आहोत, तर ॲडिशन रूल. लक्ष द्या, समजा की वाय नावाचं फंक्शन तुम्हाला अशा प्रकारे दिलं जाईल. ठीक आहे. तर आता बघा, या फंक्शनला आपला डिफरेन्शिएट करायचं आहे. आपल्याला माहीतच झालं की यू आणि व्ही हे एक्समध्ये डिफरेन्शिएट होणार आहे, तर वाय सुद्धा एक्समध्ये डिफरेन्शिएट होईल. तेव्हा वायची डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशी घेणार, नीट लक्ष द्या, डी वाय बाय डी एक्स अशी घेणार. ठीक आहे. कारण वाय हे डिपेंडेंट फंक्शन आहे आणि एक्स हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. ठीक आहे. तर नीट लक्ष द्या, वाय हे एक्समध्ये डिफरेन्शिएट होत आहे म्हणून आपण डी वाय बाय डी एक्स असं मानतो. तुम्हाला माहीतच आहे की डेरिव्हेटिव्हचा जो सिम्बॉल आहे तो कसा आहे, डी बाय डी एक्स असा आहे. चला मग आता आपण यूला एक्समध्ये डिफरेन्शिएट करूया. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ यूची काय होईल मग, डी यू बाय डी एक्स. प्लस आहे तर प्लस म्हणून तर आपण याला ॲडिशन रूल म्हणतोय. व्हीची डेरिव्हेटिव्ह काय होईल मग, डी व्ही बाय डी एक्स अशी होईल. ठीक आहे. चला आता आपण याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. समजा वायचं फंक्शन फर्स्ट प्लस सेकंड अशा प्रकारे दिलं आहे. आता बघा, फर्स्ट आणि सेकंड हे जे दोन फंक्शन्स आहेत हे एक्समध्ये डिफरेन्शिएट होणार आहे, तर मग वाय सुद्धा एक्समध्ये डिफरेन्शिएट होईल. तर वायची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, डी वाय बाय डी एक्स अशी. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तुम्हाला काढावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, अशा प्रकारे तुम्ही हा ॲडिशन रूल मांडू शकता. ठीक आहे. आता आपण बघूया दुसरा रूल, ज्याला आपण म्हणूया सबट्रॅक्शन रूल. सबट्रॅक्शन रूल. ठीक आहे. आता सपोज करा की वाय नावाचं जे फंक्शन आहे ते अशा प्रकारे दिलं आहे, यू मायनस व्ही. ठीक आहे. चला मग आता याला डिफरेन्शिएट करूया. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यूची डेरिव्हेटिव्ह डी यू बाय डी एक्स अशी निघेल, मायनस बघा सबट्रॅक्शन आणि व्हीची डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे ना. आता आपण यालाच जर अशा प्रकारे समजून घेतलं, बघा, वाय इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन मायनस सेकंड फंक्शन. सो वायची डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स. काय करसाल, फर्स्ट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथे मी फर्स्ट सेकंड यू व्हीलाच म्हणत आहे. ठीक आहे. जसं या ठिकाणी पण पहा, फर्स्ट आणि सेकंड हे ॲडिशन रूल मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं होता. ठीक आहे. तर
फर्स्ट म्हणजे यूचं फंक्शन असेल आणि सेकंड म्हणजे हे व्हीचं फंक्शन असेल. ठीक आहे. चला आता आपण तिसरा रूल पाहूया. बघा थर्ड रूल आहे प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, प्रॉडक्ट रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. समजा वायचं फंक्शन आता असं दिलं असेल यू डॉट व्ही, डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रॉडक्ट. ठीक आहे. बघा दोन फंक्शनमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट दिसतोय आहे की नाही. याचा अर्थ की वायची डेरिव्हेटिव्ह येईल डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. आता बघा प्रॉडक्ट रूलला व्यवस्थित समजून घ्या. दिस इज द फर्स्ट फंक्शन अँड दिस इज द सेकंड फंक्शन. बघा टेक अ कॉन्स्टंट फर्स्ट फंक्शन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. अशा प्रकारे तुम्ही याची मांडणी करणार आहात. त्यानंतर प्लस सिम्बॉल घेणार आहात. ठीक आहे. आता बघा याच्या अपोजिट करायचं आहे, म्हणजेच टेक अ कॉन्स्टंट सेकंड फंक्शन अँड फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉडक्ट रूल तयार करू शकता. ठीक आहे. चला बघा याला आपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. जसं मी इथे मांडील की वायचं फंक्शन हे फर्स्ट इंटू सेकंड असं आहे. ठीक आहे. तर काय करसाल, वायची ड्युटी घेसाल तुम्ही डी वाय बाय डी एक्स अशी. ठीक आहे. आता बघा फर्स्टला कॉन्स्टंट ठेवायचं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची घ्यायची आहे, सेकंड फंक्शनची. ठीक आहे. आता प्लस घ्यायचा. आता याच्याच अपोजिट करायचं आहे आपल्याला, म्हणजेच सेकंडला कॉन्स्टंट ठेवा आणि फर्स्टची डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे. बघा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. चला आता आपण नेक्स्ट रूल बघूया. याला म्हणायचं कोशंट रूल. कोशंट रूल. ठीक आहे. म्हणजे डिवायडेशन म्हणजेच भागाकार. ठीक आहे. आता बघा तुम्हाला वाय नावाचं फंक्शन हे अशा प्रकारे दिले जाईल यू बाय व्ही. इट मीन्स क्वेश्चन फॉर्म. बघा आता या टाईपची डेरिव्हेटिव्ह काढताना काय करसाल, सो डी वाय बाय डी एक्स इट मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, दिलेल्या फंक्शनमध्ये जो आपला डिनॉमिनेटर आहे व्ही. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना त्याचाच डिनॉमिनेटरमध्ये काय करा, स्क्वेअर करा. समजून घ्या. आता बघा न्यूमिनेटर पार्टची मी मांडणी कशी करतोय. सो व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस घ्या त्यानंतर आणि यालाच अपोजिट करा, म्हणजे यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. बघा नीटलंच काय केलं मी, जो डिनॉमिनेटर आहे आपल्या दिलेल्या फंक्शनमधला त्याचा स्क्वेअर केला आणि डिनॉमिनेटरमध्ये मांडला. आणि न्यूमिनेटरची मांडणी काय केली बा, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स. याचा अर्थ की व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. चला आता आपण याला अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. समजा वाय नावाचं फंक्शन असं दिलं, फर्स्ट फंक्शन डिवायडेड बाय सेकंड फंक्शन, आणि क्वेश्चन रूल आपल्या इथे तयार करायचा आहे. कसा होईल बघा, वायची डेरिव्हेटिव्ह घ्या डी वाय बाय डी एक्स अशी मिळेल. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, डिनॉमिनेटरमध्ये सेकंडचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. सेकंड फंक्शनचा स्क्वेअर केला. आता न्यूमिनेटरची मांडणी लक्ष द्या, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस, आता याच्या अपोजिट करा, म्हणजेच फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आता आपण काही एक्झाम्पल्स सोडून बघूया. क्वेश्चन येईल बघा असा, डिफरेन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला क्वेश्चन घेतलाय बघा मी इथे, रूट साइन एक्स. चला मग याला सॉल्व करूया आपण. रूट साइन एक्स. चला सोल्युशन तयार करूया. लेट द गिवन फंक्शन इज वाय इज इक्वल टू रूट साइन एक्स. आता बघा मी ज्या प्रकारे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला सांगणार आहे ती मेथड तुम्ही चांगली समजून घ्या. आता जसा पहा इथे रूटचा पार्ट दिला आहे, तेव्हा मी या रूटला आउटर फंक्शन असं म्हणणार. नीट लक्ष द्या. आणि या रूटच्या आतमध्ये बघा जो फंक्शन आहे साइन आहे की नाही, त्याला मी इनर फंक्शन असे म्हणणार. कोणतं फंक्शन म्हणणार, इनर फंक्शन असे म्हणणार. बघा आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे बघा, पहिले आउटरची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आणि आउटरची डेरिव्हेटिव्ह काढत असताना इनरला ॲज इट इज ठेवायचं आहे आणि इनटू करून तुम्हाला काय करायचं आहे, तर इनरची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर बघा ही सोपी प्रोसिजर आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्याची. चला तर मग आपण सॉल्व करूया. सो डिफरेन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे. तर वाय नावाचं फंक्शन बघा इथे व्हेरिएबल काय दिला, एक्स. याचा अर्थ की वाय हे एक्स मध्ये डिफरेन्शिएट होणार. सो डी वाय बाय डी एक्स
इज इक्वल टू, बघा मी तुम्हाला काय सांगितलं की पहिले आउटरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. आउटर पार्ट काय आपल्या जो रूट, तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2 टाइम रूट एक्स, बरोबर आहे की नाही. बघा रूट एक्स तर मग मला सांगा रूटची डेरिव्हेटिव्ह काय आली 1/2 टाइम रूट. ठीक आहे. जेव्हा आपण आउटरची डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत त्यावेळेला इनर ॲज इट इज ठेवायचं आहे. चला मग डेरिव्हेटिव्ह काढूया. रूट साइन एक्सची काय येईल मग सुरुवातीला बघा पहिले रूटची काढायची आपल्याला, म्हणजेच 1/2 टाइम रूटमध्ये इनर आहे साइन एक्स, तो ॲज इट इज ठेवा. बघा ही झाली आपली आउटर म्हणजेच या रूटची डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता इनटू म्हणजे डॉट घ्यायचा आहे आणि डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल मांडायचा आहे. आता इनर कोण आहे साइन, इथे साइन मांडा. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. बघा आता आपल्याला फक्त साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. ठीक आहे. 1/2 इंटू रूट साइन एक्स इंटू, मला सांगा साइनची डेरिव्हेटिव्ह काय आहे, आपण आत्ताच फॉर्म्युले शिकलो. ठीक आहे. साइनची डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स. ठीक आहे. आता फक्त व्यवस्थित मांडणी करायची बाकी आहे, म्हणजे कॉस एक्स इंटू 1 इट मीन्स कॉस एक्स अपॉन 2 रूट साइन एक्स. अशा प्रकारे आपल्याला ही डेरिव्हेटिव्ह मिळेल. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. बघा काय केलं मी, तर पहिले आउटरची डेरिव्हेटिव्ह घेतली. तुम्हाला इथे बघा मी समजावून सांगितलं की रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली तर 1/2 टाइम रूट एक्स आणि रूटची काय येईल तर 1/2 टाइम रूट. म्हणजे इथे जो कोणी इनर असेल तो तुम्हाला इथे ॲज इट इज ठेवायचा आहे. यालाच म्हणतात पहिले आउटरची डेरिव्हेटिव्ह काढणे. आणि आउटरची डेरिव्हेटिव्ह काढत असताना तुम्हाला इनर ॲज इट इज ठेवायचा आहे आणि इंटू घेऊन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर काढायची आहे. समजेल. ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला हे जे तिसरं प्रॉब्लेम आहे की नाही हे पहिले समजावून सांगतो. ठीक आहे. काय दिलं आहे बा लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स. ठीक आहे. सोल्युशन तयार करूया. सो लेट द गिवन फंक्शन इज वाय. काय दिलं आपल्याला लॉग साइन एक्स. तर बघा इथे लॉग काय झालाय आउटर फंक्शन झालाय आणि ब्रॅकेटच्या आतमधला पार्ट जो आहे त्याला आपण इनर म्हणूया. सो इनर फंक्शन म्हणूया. नीट लक्ष द्या, खूप सोपी पद्धत आहे ही डेरिव्हेटिव्ह काढण्याची. चला मग डिफरेन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे. तर वायची डेरिव्हेटिव्ह dy बाय ds, कारण व्हेरिएबल पहा एक्स आहे, इज इक्वल टू मी काय सांगितलं पहिले आउटरची डेरिव्हेटिव्ह काढा. ठीक आहे. तर मला सांगा की लॉग एक्स आहे की नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय काढली होती आपण तर 1/x काढली होती, बरोबर आहे. तर बघा 1/x ही लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आलेली आहे. इथं काय दिलाय लॉग साइन एक्स दिलाय. याचा अर्थ की तुम्हाला लॉगची डेरिव्हेटिव्ह काढताना इनर ॲज इट इज ठेवायचा आहे. बसा जसा इथे एक्स ॲज इट इज आलेला आहे की म्हणजे काय येईल बरं तर लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह लॉग साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल मग 1/sin एक्स. बघा ही झाली लॉगची म्हणजे आउटर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. आता इंटू घ्यायचा आहे आणि इनर फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय इनर कोण आहे साइन आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. चला मग काढूया. सो 1/sin एक्स हे ॲज इट इज ठेवा इंटू साइनची डेरिव्हेटिव्ह काय येते तर कॉस एक्स. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मांडणीच करायचं काम आहे. सो 1 इंटू कॉस एक्स इट मीन्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आता तुम्हाला माहितच आहे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन काय कॉस एक्स अपॉन साइन एक्स इट मीन्स कॉट एक्स. तर बघा लॉग साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली तर कॉट एक्स आली. समजतंय आउटर इनर प्रमाणे. चला डेरिव्हेटिव्ह सोपी होईल. चला आता आपण जाऊया जे आपलं सेकंड नंबरचं इथे मी सोडवायला सांगितलेलं आहे 3x² + 5x + 10 याची आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. ठीक आहे. सेकंड नंबरचा आहे. आता काय दिलंय पहा तर 3x² + 5x + 10. ठीक आहे. आता आपण याची डेरिव्हेटिव्ह काढूया. सो नाव सोल्युशन लेट द गिवन फंक्शन y इज 3x² + 5x + 10. आता बघा इथे ॲडिशन्स आलेले आहे. याचा अर्थ इथे तुम्ही ॲडिशन रूल वापरणार आहे की नाही, म्हणजेच y = u + v वाला हा रूल आहे की नाही. बघा मग काय करसाल पहिले. सो डिफरेन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ठीक आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू बघा नीट लक्ष द्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ
3x² प्लस 5x प्लस 10. आता बघा याला पहिले आपण सेपरेट करूया. ठीक आहे, काय करसाल मग, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x² प्लस अगेन नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 10. चला नीट लक्ष द्या, इथे काय दिसते आपला 3x² म्हणजे 3 कॉन्स्टंट आहे. चला डेरिव्हेटिव्ह सिम्बॉलच्या बाहेर काढला. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x² अशी मान्य होईल. इथे बघा 5 आहे की नाही, म्हणजे के आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस इथे याला सॉल्व्ह करायची गरज नाही कारण कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय ते 0. बघा आपण असा फॉर्म्युला पाहिला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल टू 0. व्हेरिएबल लागून नसेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेत असतो, आहे की नाही. आता आपल्याला या दोघांची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. तर बघा 3 इंटू x² ची डेरिव्हेटिव्ह, मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू द पॉवर n, इट मीन्स n इंटू x रेज टू पॉवर n मायनस 1, बरोबर. तर आता आपल्याजवळ काय आहे, x² आहे, काय होईल मग हे 2 इंटू x रेज टू पॉवर 2 मायनस 1, इट मीन्स 2x, कारण पॉवर 1 असेल तर आपण मांडायची गरज नसते. ठीक आहे, तर मग इथे किती आले, 2x आले. ठीक आहे, 5 प्लस नंतर 5 आणि x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल तर 1. ठीक आहे, तर बघा आता हा मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच 6x प्लस 5. अशा प्रकारे तुम्ही या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे. व्यवस्थित लिहून घ्या आणि छानपैकी याच्यावरती अभ्यास करा. डेरिव्हेटिव्ह खूप सोपी आहे, घाबरू नका, मी आहेच. ठीक आहे, तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन म्हणजेच मॅथ सेकंडचा पार्ट शिकवल्या जाईल. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती आहे, जर माझं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेव्हा सबस्क्राईब करून टाका, म्हणजे तुम्हाला अशा सोप्या पद्धतीनं मॅथ व तसेच फिजिक्स शिकवल्या जाणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.